नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत आपण महाराष्ट्रातील हवामान अंदाज। आजचा हवामान अंदाज काय आहे? मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी होणार जबरदस्त पाऊस आणि आता किती पाऊस होणार आहे, कोणत्या ठिकाणी किती पाऊस आहे याचा सविस्तर अंदाज बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये 15 ते 20 एप्रिलमध्ये पाऊस होणार आहे, महाराष्ट्रात सध्या तापमान वाढत आहे आणि त्याचबरोबर हवामानाचा अंदाज आपण आजच्या मितीला घेऊन आलो आहे। चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, डेली हवामान अंदाज बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। आता बघा, भारतामध्ये सध्या वातावरणामध्ये थोडासा बदल झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये जे काही वारे आहे, जे वारे वाहत आहेत, या वाऱ्यांमुळे सध्या पाऊस होत आहे। टेम्परेचर बहुत वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाची शक्यता आहे। आपण बघितलं असेल, वारे इकडून येत आहे, मुंबई साईडनी वारे सध्या महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा कमी दाबाचा पट्टा तयार होऊन महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी पावसाचे वातावरण झालेलं आहे। औरंगाबाद असेल, बीड असेल, मध्य महाराष्ट्र असेल, सर्व ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झाले आहे। हा मान्सून नाही, तर मान्सूनच्या आधीचा हा अवकाळी पाऊस आहे। हा ज्या ठिकाणी पडणार त्या ठिकाणी जोरदार पडणार। गेल्या काही दिवसामध्ये अहिल्यानगरमधील संगमनेर या ठिकाणी जोरदार ढगफुटी झाली होती। आता बघूया, आता हा पाऊस कुठं झोपडणार आहे, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी हा पाऊस होणार आहे। पूर्ण महाराष्ट्रात रात्रभर पाऊस झोपडणार आहे, मग का ठराविक ठिकाणीच हा पाऊस होणार आहे। कोणत्या असे जिल्हे आहे या ठिकाणी पाऊस होणार आहे, या 5 जिल्ह्यांमधले अपडेट आपण जाणून घेऊया। महाराष्ट्रात जर विचार केला तर अमरावती असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, या 3-4 ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी पाऊस होणार आहे। मग तो पाऊस कधी होणार आहे? येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे। कारण का बघा, काही ठिकाणी 17, 18, 19ला डेंजर झोन दिला आहे। कोणत्या ठिकाणी झोन दिला आहे? पश्चिम महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र, विदर्भ या ठराविक ठिकाणी पाऊस होणार आहे। महाराष्ट्रातील आत्ताचा मान्सून अंदाज जो स्कायमेट संस्थेने वर्तवला, याच्यामध्ये यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस नोंदवला आहे। आपल्याला हा हवामान अंदाज कसा वाटला कमेंट करून कळवा। रोजचे हवामान अंदाज बघण्यासाठी किसान राजा आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।